नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। स्त्री हा घरातील पाया असतो। तिचे स्वास्थ्य आरोग्य चांगले असणे आवश्यक असते। वैद्यकीय अधिकारी अमोल सानप। देशाचं भवितव्य सक्षम कन्या सक्षम नारी यावर अवलंबून असते। स्त्री हा घरातील पाया असतो, त्यामुळे तिचे स्वास्थ्य आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे। स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान आयोजनाचे मुख्य उद्देश असल्याचा प्राथमिक वैद्यकीय अधिकारी साखळोली श्री अमोल सानप यांनी तालुक्यातील साखळोली नंबर 1 येथे काल 29 सप्टेंबर रोजी आयोजित आरोग्य शिबिरात मनोगत व्यक्त केले। तर गावच्या प्रथम नागरिक श्रीमती दीक्षा तांबे यांनी महिलांनी आरोग्याची काळजी घ्या, मुलांना चांगले शिक्षण संस्कार द्या, सकस आहार द्या असे सूचित केले। समुदाय आरोग्य अधिकारी शशिकांत कदम आणि इतर आरोग्य अधिकारी कर्मचारी उपकेंद्र साखळोली यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात आरोग्य तपासणी, सर्व महिला पुरुष, शाळेतील मुले मुली, मोफत औषधे उपचार, संसर्गजन्य आजार तपासणी व उपचार तसेच रक्त तपासणी व गरोदर माता तपासणी, रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर, क्षयरोग, किशोरवयीन मुले आरोग्य तपासणी अशा सुमारे 87 रुग्णांनी लाभ घेतला। यावेळी सरपंच दीक्षा तांबे, उपसरपंच दिनेश जाधव, तंटामुक्ती समिती अध्यक्ष शांताराम शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वैभवी गोरवले, शाळेचे मुख्याध्यापक संजय मेहता, पोलीस पाटील सुनील गौरत, ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण बर्वे यांच्यासह अनेक वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। शिबिर यशस्वी करण्यासाठी CHO किरण आंधळे, निखिल शेळके, आरोग्य सहाय्यक रमेश उमते, पंचक्रोशीतील अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र साखळोली येथील सर्व कर्मचारी आदींनी मेहनत घेतली। सूत्रसंचालन समुदाय आरोग्य अधिकारी वाकवली गोकुळ ढाकणे यांनी, तर आभार शिबिराचे आयोजक शशिकांत कदम यांनी केले। शिबिरात वाकवलीचे आरोग्य सहाय्यक श्री पिंपरे यांच्या लोकगीताने अधिकच रंगत वाढली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर, दापोली। नागरिक असतील यांच्यासाठी तपासणी शिबिर आयोजित करण्याचा माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम आपला 17 सप्टेंबर पासून सुरुवात झालेली आहे। तर आजच्या या मंगल प्रसंगी माननीय सरपंच मॅडम, आपल्या भारतामधल्या जवळजवळ कोणतं शहर असो किंवा राज्य असो, जिल्हा असो, त्याच्यामध्ये स्त्रियांचं डॉक्टर असो किंवा वकील असो किंवा कोणता IAS ऑफिसर असो, त्यांचं आरोग्य हे HB त्यांचा कमी आहे, म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये रक्तप्रमाण कमी आहे हे निदर्शनास आले आहे। त्यामुळं कोणत्याही आजाराला बळी ते जास्त पडतात आणि स्त्री हा घरातील पायाभूत घटक आहे। स्त्री जर व्यवस्थित असेल तर ते घर व्यवस्थित सुखी समृद्धी राहतं। कारण आपण पाहतो सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत